विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2023 संदर्भातला. हो मित्रांनो, खूप दिवसानंतर म्हणजे 2023ची एक्झाम 2024मध्ये विद्यापीठ घेत आहे. तर फायनली विद्यापीठाने त्यांच्या ऑथोराइज वेबसाईटवर जी एक्झाम होणार आहे त्याचे ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र दिलेले आहेत आणि दिनांक 16 आणि 17 मार्च 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने ही पेट एक्झाम विविध सेंटरच्या माध्यमातून कंडक्ट केली जाणार आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि ते डाउनलोड केल्यानंतर काय काय सूचना काय काय गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेल्या आहे तर ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. सगळ्यात आधी आपण बघू की ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर गाईडलाईन्स काय आहेत ते आपण बघूया. चला विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट परीक्षा 2023चे ॲडमिट कार्ड आलेले आहे. हे ॲडमिट कार्ड तुमच्या ईमेलवर देखील आलेले आहेत आणि तुमच्या लॉग इनवर देखील आलेले आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला ईमेल आलेला नसेल तर तुम्ही लॉग इनवर जाऊन सुद्धा तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. ते कसं ते आपण बघूया. सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे Google Chrome या वेब ब्राउझरला आणि या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे एस जी भाऊ फॉर्म सबमिट या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग जी वेबसाईट तुम्हाला दिसणार आहे पहिली त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा MPET 2023 ॲप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम. मग याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स आहे तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे कारण तुम्ही ऑलरेडी साईनअप केलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला सिम्पली युजर नेम तुमचा टाकायचा आहे. तर युजर नेम तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर जो पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड देखील तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन तुम्हाला करायचं आहे. बघा मित्रांनो, लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे. मग हे तुमचं डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर तुम्हाला व्ह्यू करायचं आहे. व्ह्यू केल्यानंतर बघा या ठिकाणी सगळे तुमची इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट, डिक्लेरेशन आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहे. आता या ठिकाणी खाली बघा तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड ॲडमिट कार्ड हे ऑप्शन दिसतंय तर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसणार आहे. याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे आणि सर्व जे काही गाईडलाईन्स आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. मित्रांनो, आता ज्या गाईडलाईन्स आहेत ते काय आहे तेही आपण थोडक्यात बघू. विद्यार्थी मित्रांनो, आता गाईडलाईन्स विद्यापीठाने काय काय दिलेलं आहे तर ते आपण वन बाय वन बघूया. तर बघा, पहिली गाईडलाईन्स आहे की परीक्षेच्या 1 तास आधी तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटर परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर जर कोणी आलं तर तुम्हाला कदाचित त्या ठिकाणी एंट्री मिळणार नाही. 30 मिनटं म्हणजे समजा 10 वाजता पेपर आहे तर तुम्हाला 9 वाजता गेट ओपन होणार आहे आणि 9:30पर्यंत तुम्हाला एंट्री मिळणार आहे आणि 10 वाजता तुमचा पेपर सुरू होणार आहे. त्या शेवटच्या अर्ध्या तासानंतर जर कोणी गेलं तर तुम्हाला कदाचित एंट्री मिळणार नाही. त्याच्यामुळं 1 तास आधीच तुम्ही परीक्षा केंद्रावर पोहोचलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर मोबाईल, स्मार्टवॉच किंवा गॅजेट, इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील किंवा पेन्सिल बॉक्स असेल, काही रिटर्न मटेरियल असेल तर ह्या कुठल्याही गोष्टी अलाउड केलेल्या नाही. त्या तुम्हाला सोबत न्यायच्या नाही. जर तुम्ही ते सोबत नेल्या असतील तर तुमच्यासोबत कोणी मित्र असतील किंवा फॅमिली मेंबर कोणी असतील तर त्या तुम्ही त्यांच्याकडे द्यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची व्यवस्थित तपासणी गेटवरच केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये एक्झाम हॉलमध्ये सोडलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्ये गेल्यानंतर जो सीट नंबर तुम्हाला अलॉट केलेला आहे त्याच सीट नंबरवर जाऊन तुम्हाला बसायचं आहे. दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी तुम्हाला बसायचं नाही. एंट्री करत असताना तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे आणि ID प्रूफ आहे हे व्यवस्थित चेक केलं जाणार आहे आणि मगच तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. म्हणून ॲडमिट कार्ड आणि ID प्रूफ जे आहे, मग याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा जे काही वोटर ID वगैरे जे असेल हे सगळे तुम्हाला सोबत न्यायचे आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला परमिशन किंवा परवानगी दिली जाणार नाही, प्रवेश दिला जाणार नाही. जर हे नेताना तुम्ही चूक केली किंवा ते विसरले तर कदाचित तुम्हाला मध्ये सोडलं जाणार नाही. याची तुम्हाला विशेष दक्षता तुम्हाला घ्यायची आहे.
मित्रांनो, जे सुपरवायझर तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये सूचना देतील त्या सूचनांचं व्यवस्थित तंतोतंत पालन तुम्हाला करायचं आहे. जर कोणी विद्यार्थी अरोगंटली वागत असेल किंवा त्या सूचनांचं पालन करत नसेल तर अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि परीक्षेमध्ये अडथळा निर्माण केला म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते किंवा तुम्हाला परीक्षेमधून बाहेर देखील काढलं जाऊ शकतं. तर ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी क्वेश्चन पेपर तुम्हाला येणार आहे ऑनलाईन पद्धतीने, तर बघा एकच क्वेश्चन पेपर असणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट किंवा 2 सेक्शन तुम्हाला करून दिलेले आहे. सेक्शन 1 आणि सेक्शन बी, म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर क्वेश्चन नंबर 1 to 50 पर्यंत हे सेक्शन ए असणार आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी, आणि क्वेश्चन नंबर 51 to 100 हे तुम्हाला सेक्शन बी असणार आहे, जो तुमचा स्पेशल सब्जेक्ट असणार आहे. त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देत असताना तुम्हाला भाषा निवडण्याचं सुद्धा या ठिकाणी संधी दिलेली आहे. जर एखादा प्रश्न तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये समजला नसेल तर तुम्ही ती लँग्वेज बदलू शकता. समजा मराठी भाषेमध्ये तुम्ही पेपर देताय आणि मराठीचा क्वेश्चन तुम्हाला समजला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता आणि इंग्लिश भाषेमधून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. किंवा एखादा विद्यार्थी इंग्लिश भाषेमधून पत्रिका सोडत असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याला कळालं नाही तर तो मराठी लँग्वेज त्या ठिकाणी चूज करू शकतो. तर हे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासोबत त्यांनी एक नवीनच ऑप्शन दिलेलं आहे, इनव्हॅलिड हे बटन. तर मित्रांनो, हे बटन काय आहे तर बघा, क्वेश्चन सॉल्व करत असताना जर तुम्हाला वाटलं की एखादा क्वेश्चन हा काहीतरी वेगळाच आहे किंवा आपल्या सिलेबसच्या बाहेर आहे किंवा काहीतरी संदिग्धता त्या ठिकाणी निर्माण होते, तर अशा वेळेस तुम्ही ह्या बटनाचा वापर करू शकता आणि हे बटन तुम्ही दाबू शकणार आहात. त्यानंतर परीक्षा संपल्याशिवाय तुम्हाला कुठेही बाहेर पडता येणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट विद्यापीठाने सांगितलेली आहे. जो काही कालावधी आहे, 2 तास तुम्हाला ह्या परीक्षा केंद्रावर थांबायचं आहे, म्हणजे 2 तासाचा टायमिंग तुम्हाला या परीक्षेसाठी दिलेला आहे. तर 2 तास तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. खूपच इमर्जन्सी काही असेल तर सुपरवायझरने जर तुम्हाला परमिशन दिली तरच तुम्हाला बाहेर जाता येईल, अन्यथा तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. जो काही टायमिंग आहे, टाईमच्या आत जर तुमचा पेपर सॉल्व झाला तर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. जर वेळेच्या आत तुमचा पेपर सॉल्व झाला नाही तर टाईम संपल्यानंतर ॲटो सबमिट हे होणार आहे. त्याच्यामुळे ही काळजी तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. पण शक्यतो वेळेच्या आत जर तुम्ही सबमिट करत असाल तर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखादा विद्यार्थी ह्या परीक्षेला अनुपस्थित राहिला तर पुन्हा नव्याने विद्यापीठ तुमची परीक्षा घेणार नाही किंवा घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे या परीक्षेला तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे आणि व्यवस्थित जी एक्झाम आहे किंवा क्वेश्चन पेपर जो आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पासिंग काय आहे हे सुद्धा विद्यापीठाने मॅन्युअलमध्ये सांगितलं होतं आणि मागचा जो माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 50% पासिंग ईच सेक्शन असणार आहे. म्हणजे सेक्शन ए मध्ये सुद्धा तुम्हाला 50% मार्क्स मिळायला पाहिजे आणि सेक्शन बी मध्ये सुद्धा तुम्हाला 50% मार्क्स मिळायला पाहिजे. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर 45% ईच सेक्शन, म्हणजे सेक्शन ए मध्ये सुद्धा तुम्हाला 45% मार्क्स मिळायला पाहिजे आणि सेक्शन बी ला सुद्धा तुम्हाला 45% मार्क्स मिळायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही क्वेश्चन पेपर असणार आहे आणि हे पासिंग असणार आहे. तर मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला हे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहे आणि ही जी पेट 2023 आहे ही तुम्हाला द्यायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.